तेने ब्रह्मरुदायादिकवये मुह्यन्ति यत्सूरयः तेजो वारिं यथा विनिमयो यत्र त्रिसर्गो मृषा धाम्ना स्वेन सदा निहस्तकुहकं सत्यं परं धीमहि सत्यं परं धीमहि सत्यं परं धीमहि वंशी विभूषितकरा नवनीरदाभा पीताम्बराबिम्ब फलादरोष्टा पूर्णेन्दुसुन्दरात् मुखात् अरविन्दनेत्रा कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं न जाने। श्री राम जय जय राम श्री राम जय जय राम श्री राम जय श्री राम जय जय राम श्री राम जय जय राम श्री राम जय जय राम जय जय राम श्री 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 राम जय जय
समचरण सरोजं सा आता उघडे डोळे आता उघडी डोळे जरी अद्याप न कळे तरी अद्याप न कळे मातेची आखोळे दगड आला पोटासी मातेची आखोळे दगड आला पोटासी मातेची खोळी दगड आला पोटासी मातेची खोळी दगड आला पोटासी काय माय गेली होती भूतापासे अशा रीतीने त्या पुत्राबद्दल हा जाय तिकडे पिढी लोका जोडी भांडवल थुंका अशा प्रकारे पुत्ररत्न जर योग्य प्राप्त झालं नसेल तर त्याबद्दल अहकटा त्याचे करीती पितर अहकटा त्याचे करते पितर वंशे दुराचार पुत्र झाला वंशे दुराचार पुत्र झाला कटा त्याचे करीती पितर कटा त्याचे करीती पितर वंशे दुराचार पुत्र झाला वंशे दुराचार पुत्र झाला कटा त्याचे करीती पितर कटा त्याचे करीती पितर कटा त्याचे करीती पितर कटा त्याचे करीती पितर कटा त्याचे करते पितर कटा त्याचे करते पितर वंशे दुराचार पुत्र झाला वंशे दुराचार पुत्र झाला कटा त्याचे करीती पितर कटा त्याचे करीती पितर वंशे दुराचार पुत्र झाला वंशी दुराचार पुत्र झाला दितीला सुद्धा अत्यंत दुःख आहे कश्यप तर त्या पुत्राकडे पाहून नाराजच आहेत दोन्ही आसुर स्वरूपाचे असणारे दोन पुत्ररत्न प्राप्त झालेले सज्जनो त्या हिरण्याक्ष आणि हिरण्यकश्यप आसुर वृत्तीचे झालं काय बघा यांनी वृत्तीच ज्यांची आसुरांची असल्यामुळे अनेक लोकांना त्रस्त करणं सुरू केलेलं आहे दोघांनीही तपश्चर्या करावी तपश्चर्येने भगवान ब्रह्मदेवाला प्रसन्न करून घेतलेलं आहे ब्रह्मदेव प्रसन्न झालेले आहेत या आसुरांची एक वृत्ती अशी आहे विष्णूशी वैर भगवान शंकराचा आशीर्वाद आणि ब्रह्मदेवाचा असणार वर प्राप्त करणारे ही विशेषता आसुरांची ब्रह्मदेवाकडून वर प्राप्त करून घेतलाय हा हिरण्याक्ष आणि हिरण्यकश्यप अत्यंत उन्मत्त झालेले हिरण्याक्षाने सुद्धा मला मरण कोणाकडून नसावं असं मागितलंय आणि हिरण्यकश्यपाने सुद्धा मला मरण नसावं असं मागितलेलं आहे कथा बघा आपण ऐकून आहात वर ब्रह्मदेवाने दिलेला आहे हिरण्याक्ष अत्यंत उन्मत्त झालेला आहे सर्व पृथ्वीवरील असणाऱ्या लोकांना त्याने त्रस्त केलेलं आहे यज्ञ कीर्तन नामस्मरण बंद पाडलेलं आहे उन्मत्त असणारा हिरण्याक्ष देवता लोकावर सुद्धा त्याने स्वारी करावी स्वर्ग लोकावरही त्याने स्वारी करावी सर्व स्वर्गातील लोक सुद्धा त्याला त्रस्त झालेले आहेत हिरण्याक्षाच्या भीतीने सर्व देवदेवता लपून बसत असायचे हिरण्याक्षाला हिरण्यकश्यप त्याला मदत करायला असायचं झालं काय
सर्व देवदेवतांना तर त्रस्त केलंच, स्वर्गावरही आपला ताबा मिळवलेला आहे. आणि महाराज स्वतः त्याने हिरण्याक्षाने ही सर्व पृथ्वी जी आहे ती रसातळाला घेऊन गेलेला आहे. सर्व देवदेवता भगवान विष्णूकडे जाऊन भगवान परमात्म्याला आराधना करतायत, भगवान परमात्म्याला नमन करतायत, भगवान परमात्म्याची स्तुती करतायत. भगवान परमात्मा प्रसन्न झालेत आणि भगवान परमात्म्याला त्यांनी सांगितलंय, महाराज ब्रह्मदेव सानिध्यात ब्रह्मदेव सह सर्व देवदेवता भगवान परमात्म्याला सांगतायत, देवा ती सृष्टी आम्हाला प्राप्त करून द्या, पृथ्वी आम्हाला प्राप्त करून द्या. भगवान परमात्म्याने वराह रूप धारण करावा आणि ऐका, त्या हिरण्याक्षाचा वध करून ब्रह्मदेवाला ती पृथ्वी आणून द्यावी. काय बघा, वराह शब्दाचा अर्थच असा आहे, भगवान परमात्मा डुक्कर झालेला आहे. या भक्तासाठी भगवान परमात्मा अनेक रूप धारण करतोय, अनेक रूप धारण करतोय. भक्तासाठी तो जग जेठी किंवा भक्तासाठी येणे घेतलीसे आली, 10 गर्भवास सोशी वनमाळी. अनंतावतार घेसी भक्ता कारणे, घेसी भक्ता कारणे, कनवाळो कृपाळो दिना लागे उद्धरणे. भगवान परमात्म्याने वराह रूप धारण केलंय, हिरण्याक्षाचा वध केलाय आणि ब्रह्मदेवाला सृष्टी आणून दिलेली. अशा प्रकारे ब्रह्मदेव अत्यंत आनंदी आहे. पण इकडे झालं काय, आपल्या भावाचा वध भगवान विष्णूने केल्यामुळे हिरण्यकश्यप जो आहे तो आपल्या भावाचा वध ज्याने केलाय त्याच्याशी वैरत्व जास्त करायला लागलाय. केलं काय, ब्रह्मदेवाकडून वर प्राप्त तर होताच, मला घरात मरण नको, मला दारात मरण नको, मला वरी मरण नको, मला खाली मरण नको, मला दिवसा मरण नको, मला रात्री मरण नको, मला पशुकून मरण नको, मला पुरुषाकडून मरण नको, अनेक मला अस्त्राने मरण नको, मला शस्त्राने मरण नको, असे अनेक वर त्याने मागितलेले आहेत. जगाचा चालक मालक चतुर आहे. ब्रह्मदेवाने वर दिलेला आहे आणि ब्रह्मदेवाच्या वराने उन्मत्त झालेला तो हिरण्यकश्यप आपल्या भावाचा सूड उगवण्यासाठी विष्णूशी वैर करतो झालेला आहे. त्याचं ब्रीदच होतं, नाव घेऊन देवाचे हे ब्रीद हिरण्यकश्यपूचे. देवाचं नाव घ्यायचं नाही. अरे ज्या भगवान विष्णूचं तुम्ही नामस्मरण करताय ना, तो देव तुम्हाला दिसलाय का? सर्व प्रजेला तो म्हणत असायचा, तुमचं पालन पोषण मी करतोय म्हणून तुम्ही भगवान विष्णू की जय म्हणायचं नाही. तुम्ही म्हणायचं काय, हिरण्यकश्यप भगवान की. वा, त्याची प्रजा जय जयकार करत असायची. ऐका, असा तो हिरण्यकश्यप सर्व देवदेवता लोकांना, प्रजा लोकांना त्रस्त करून टाकलेला आहे. वर तर प्राप्त आहेच, ब्रह्मदेव तर अधीन आहेतच, पण भगवान शंकराला आपण अधीन करावं या निमित्ताने वनामध्ये जाऊन तपश्चर्या करण्यासाठी निघालेला आहे. कयाधू नावाची पत्नी आहे. कयाधूला सांगितलंय, हे बघ मी भगवान शंकराची आराधना करायला निघालोय, भगवान शंकराला प्राप्त करून घेतो, अनेक अस्त्र शस्त्र प्राप्त करून घेतो आणि त्या भगवान विष्णूशी काय करतोय, वैर करतो. असं ठरलेलं तो हिरण्यकश्यप वनामध्ये जावा. वनामध्ये जाऊन त्याने नामस्मरण करणं सुरू करावं. निर्जन वनामध्ये तो जाऊन बसलाय. उंच ठिकाण बघितलंय, उंच ठिकाणावर उभा राहिलाय. उभाही असा राहिलाय, टाचेवर त्याने पूर्ण शरीराचा तोल धारण केलेला आहे, हात वरती केलेले आहेत आणि तपश्चर्या करण्यासाठी सुरू करतोय. नामस्मरण भगवान शंकराचा करायला लागलेला आहे. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर बोले नमः शिवाय. सतत नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर बोले नमः शिवाय.
भगवान परमात्म्याचं नामस्मरण करणं सुरू आहे, भगवान शंकराची आराधना करणं सुरू आहे. तेवढ्यामध्ये झालं काय, सर्व देवदेवता नारद महर्षींना आमंत्रित करतायत. नारद महर्षींना जवळ बोलून घेतलंय आणि सर्व देवदेवता बोलायला लागल्यात. काय देवा, नारद महर्षींना सांगतात तुम्ही एक काम करा, त्या हिरण्यकश्यपूने जर भगवान शंकराला प्रसन्न करून घेतलं ना, तर आपल्याला आमचं राज्य तर आम्हाला राहणार तर नाहीच, पण तो सर्व जगाला त्रस्त करून टाकेल. भगवान शंकर बोले देवता आहे, काय देऊन टाकतील सांगता येत नाही. आशुतोष भगवान म्हणतात त्यांना. म्हणून एक काम करा, त्या हिरण्यकश्यपूची जी तपश्चर्या चालू आहे ना, ती तपश्चर्या भंग करण्यासाठी नारद महर्षींना त्या ठिकाणी पाठवलंय. नारद महर्षींनी एका पोपटाचं रूप धारण केलंय. पोपटाचं रूप धारण केलंय. ज्या वनामध्ये तो हिरण्यकश्यप तपश्चर्या करतोय, त्याच्याच बाजूला एका झाडावर बसून नारद महर्षी त्या ठिकाणी आलेत. आणि नारद महर्षी हिरण्यकश्यपूने म्हणावं ओम नमः शिवाय, आणि ऐका, नारद महर्षीने त्याची तपश्चर्या भंग करण्यासाठी नामस्मरण करावं, नारायण नारायण. झालं काय, हिरण्यकश्यप म्हणायचं आहे ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण नारायण. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण नारायण. हिरण्यकश्यप म्हणत असायचं आहे ओम नमः शिवाय. नारद महर्षीने त्या ठिकाणी म्हणावं नारायण नारायण. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण नारायण. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण नारायण. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण नारायण. नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण नारायण. नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण नारायण. बराचसा वेळ झालाय ना, ओम नमः शिवाय नामस्मरण तो करणं चुकलाय आणि तो स्वतःही नारायण नारायण म्हणायला लागलाय. हिरण्यकश्यपूने विचार केलाय, अरे आपण भगवान शंकराची आराधना करायची, आपण जगाला सांगतोय नामस्मरण करू नका, आणि आपण स्वतः नारायण नारायण म्हणायला लागलोय. आजची तिथी योग्य नाही, आजचा मुहूर्त योग्य नाही, म्हणून त्यांनी तपश्चर्या भंग केली आणि घरी आलाय. कयाधूने विचारलंय, का हो, भगवान शंकराला प्रसन्न करण्यासाठी वनामध्ये गेला होता, लवकरच आलात तुम्ही. त्यावेळेला आपल्या पत्नीला तो सांगायला लागलाय, कयाधू ऐक ना, आज मी तपश्चर्या करण्यासाठी गेलोय, तपश्चर्या भगवान शंकराची सुरू केलेली आहे. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय मी जप करायला लागलोय, पण झालं काय, त्या ठिकाणी एक पोपट आलाय आणि तो पोपट नारायण नारायण म्हणत असे. कयाधूने विचारलं, काय म्हणत होता, त्याने म्हणावं नारायण नारायण. ऐका, संध्याकाळपासून कयाधूने एवढंच विचारावं, का हो काय म्हणत होता तो पोपट. पाणी द्यायला गेल्या तरी म्हणावं काय म्हणत होता तो पोपट, त्याने म्हणावं नारायण नारायण. जेवायला बसला तरी विचारावं, प्रत्येक घासाला विचारावं काय म्हणत होता तो पोपट. सहजच नामस्मरण घडत गेलं सज्जनो. आणि त्याच दिवशी हिरण्यकश्यप आपल्या दैत्यगुरु शुक्राचार्यांकडे गेलेला आहे. दैत्यगुरु शुक्राचार्यांना नमस्कार केलाय आणि सांगितलं, मी भगवान शंकराची आराधना करण्यासाठी वनामध्ये गेलो, पण त्या वनामध्ये एका पोपटाने माझी तपश्चर्या भंग केली. तो पोपट नारायण नारायण म्हणत असे. झालं काय, षंडामर्क आणि षंड आणि अमर्क हे दैत्यगुरु शुक्राचार्यांची मुलं होते.
दैत्यगुरु शुक्राचार्य रोज या हिरण्यकश्यपूला लपून रोज भगवान विष्णूच्या शालिग्रामाची पूजा करत असायचे. पण हे हिरण्यकश्यपूला कधी माहित नसायचं. आज आपले राजेसाहेब वनामध्ये गेलेले आहेत म्हणून निवांत पूजा करायला सुरू. कोण बसले होतं? शुक्राचार्य, दैत्यगुरु शुक्राचार्य बसले होते. आणि दैत्यगुरु शुक्राचार्य ज्या वेळेला आनंदामध्ये भगवान विष्णूची पूजा करतायत, त्या शालिग्रामाची पूजा करतायत, तेवढ्यामध्ये हा आलेला आहे. त्यांनी ती पूजा बाजूला ठेवली आणि दैत्यगुरु शुक्राचार्यांना हिरण्यकश्यपूने विचारलं, काय करत होता तुम्ही? यांनी सांगितलं, महाराज तुम्ही घरी असले की तुमची आम्ही आराधना करतो, तुम्ही वनामध्ये गेल्यामुळे मी तुमचीच पूजा करत होतो, पण तुम्ही नसल्यामुळे फक्त आता या ठिकाणी पाणी राहिलेलं आहे. दैत्यगुरु शुक्राचार्यांनी तो जो शालिग्राम आहे तो लपून ठेवलाय आणि त्या शालिग्रामाचा असणारा तीर्थ साक्षात हिरण्यकश्यपूला प्यायला दिलेला आहे. वैकुंठवासी बालयोगी महाराज खूप सुंदर हा प्रसंग सांगायचे. भगवान परमात्म्याचं असणारं ते तीर्थ प्राप्त झालंय, ते खायला प्यायला मिळालंय. इकडं जेवण करत असताना नारायण नारायण. आणि ऐका सज्जनो, त्याच रात्री कयाधूला गर्भधारणा झालेली आहे. दिवसभर भगवान परमात्म्याचं नामस्मरण केलेलं. आईसाहेब अत्यंत पवित्र आहे, कयाधू अत्यंत पवित्र आहे आणि त्यांच्या गर्भामध्ये भक्त प्रल्हादाचा गर्भ राहिलेला आहे. उदरामध्ये भगवान परमात्म्याचे लढीवाद भक्त प्रल्हाद त्या कयाधू आईसाहेबांच्या उदरामध्ये राहत आहेत. एक दिवस नारद महर्षींची भेट झाली आणि नारद महर्षींकडून कयाधू आईसाहेबांना दीक्षा प्राप्त झालेली. झालं काय? राजे साहेबांना नारद एक विशेषता आहे, नारद महर्षी कुठेही जाऊ द्या, नारद महर्षींचा जय जयकारच आहे. दैत्यांकडे जाऊ द्या, सुराकडे जाऊ द्या, असुरांकडे जाऊ द्या, देवता लोकांकडे गेले तरी जय जयकार आणि महाराज असुरांकडे गेले तरी जय जयकार. नारद महर्षीने सांगितलं, हिरण्यकश्यप, अरे तुझ्या पत्नीच्या उदरामध्ये गर्भ राहतोय, त्या मुलावर चांगले संस्कार व्हावेत म्हणून तुझी पत्नी जी आहे ना, तिला मी काही धडे शिकवतोय, तुझी आज्ञा असली तर शिकवायला काही अडचण आहे? नारद महर्षींना त्या हिरण्यकश्यपूने आज्ञा दिली, हो काही अडचण नाही, स्वीकार झालेला आहे. आणि नारद महर्षी रोज येऊन त्या कयाधूला भगवान परमात्म्याच्या नवविधा भक्तीचं लक्षण सांगत असायचे. श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम पादसेवनम अर्चनम वंदनम दास्यम सख्यम आत्मनिवेदनम, अशा नवविधा भक्तीच्या अनेक असणाऱ्या प्रकाराने ती भक्ती साक्षात नारद महर्षीने कयाधूला सांगावी. गर्भामध्ये असणारा पुत्र त्याच्यावर ते संस्कार होत असायचे. ऐका, दिवस पूर्ण भरलेले आहेत आणि त्या हिरण्यकश्यपूच्या पोटी साक्षात भगवान परमात्म्याचे लढीवाद भक्त भक्त प्रल्हाद की जय. भक्त प्रल्हाद नावाचा मुलगा जन्माला आलेला आहे. काय बघा, नामस्मरणाचं बल, आईची कुसई पवित्र आणि भक्त प्रल्हाद जन्मताच लहानपण जे प्राप्त झालेलं आहे त्या लहानपणामध्ये पहिलाच शब्द त्यांच्या मुखातून निघालेला आहे. मुलगा आपलाही मुलगा जन्माला आल्यानंतर काही दिवसानंतर बोलतोय, पण आबा काका तात्या मामा काहीतरी म्हणतोय. पण ऐका, भक्त प्रल्हादाच्या मुखातून पहिलाच शब्द निघालाय, नारायण नारायण. भगवान परमात्म्याचे लढीवाद भक्त भक्त प्रल्हाद त्यांच्या मुखातून पहिला शब्द नारायण निघालेला आहे. मुलगा लहानचा मोठा होतोय. लहान लहान मुलामध्ये जावं आणि त्या लहान मुलांना प्रल्हादाने सांगावं, गड्या हो, यौवन आपण तरुण आहोत, आपण बालदशेमध्ये आहोत, आजच आपण परमात्म्याला प्राप्त करून घ्यावं. पुढं काय सांगता म्हातारपणाचं? भगवान परमात्म्याची प्राप्ती करून घेण्यासाठी तरणा भाग्यवंत नटे हरी कीर्तनात. अरे भगवान परमात्म्याची प्राप्ती करून घ्यायची असेल ना तर याच वयात करून घेतली पाहिजे. लहान लहान मुलांना खेळत खेळत असताना सुद्धा नामस्मरणाचं महत्व भक्त प्रल्हाद सांगत असायचे. लहान लहान मुलांना जवळ प्राप्त करून घ्यावं. मुलांच्या सोबत खेळत असताना नारायण नारायण शब्दाने
त्या मुलाने सुद्धा नारायण नारायण म्हणत राहावं. हा हिरण्यकश्यप लोकांना नामस्मरण करू देत नसायचा, पण भाग्य असं की त्याच्याच घरात त्याच्याच पोटी जन्म धारण करून भगवान विष्णूचे लढीवाळ भक्त भक्त प्रल्हाद स्वतः तर नामस्मरण करत असायचेच, पण इतरांकडून सुद्धा नामस्मरण करून घ्यायचे. ही बातमी हिरण्यकश्यपूच्या कानावर गेलेली आहे. काय आहे बघा, लोकांना आपण नामस्मरण करू नये सांगणारा हिरण्यकश्यप त्यांच्या घरी भक्त प्रल्हादांना नामस्मरण करावं, लोकांनी सांगावं. लोक कहे मेरा बैरे बावरी. लोक म्हणले राजे साहेब तुम्ही आम्हाला नामस्मरण करू देत नाही, पण तुमचाच मुलगा नामस्मरण करतोय. सज्जनो, नामस्मरणाला मनुष्य लागला ना की लोक नाव ठेवतील, जग नाव ठेवेल, याच्यात काय विशेष, पण घरातून सर्वात जास्त त्रास व्हायला सुरुवात होतो. पण ते आसुर घर असलं तर, आसुरांचं घर असलं की मग महाराज, मी नेहमी सांगत असतो, परमार्थ करणाऱ्याला परंपरेने जर घरानं प्राप्त झालं तर ते बरं आहे. नाहीतर म्हटलं जातं आमचे कोणी नव्हते ऐसे हेची पेसे निवडले. काय हो, काय सुरुवात काय हो धरी हा राहुदाची त्याच्या अगोदर हो आमच्या कुळात असं एकही नव्हतं, पण हेच पिस जन्माला आलं. ऐका, जगद्गुरु तुकोबराय बद्दल उद्गार निघालेले आहेत. ऐका, चला सांगत होतो मी, ज्या कुळामध्ये परंपरेने ज्ञान आलेले, भक्ती आलेले, त्या कुळामध्ये भक्ती करायला अवघड नाही पा, पण ज्या कुळामध्ये परमार्थाचं लावदेश नाही ना, तिथं परमार्थ करायला अत्यंत अवघड जातो, अत्यंत अवघड जातो. हिरण्यकश्यपूच्या कुळामध्ये भक्त प्रल्हाद अवतार धारण केलेला आहे. आणि ऐका, नामस्मरण करायचं झालं की मला वडिलांनी सांगितलं, ए प्रल्हादा नाव घ्यायचं नाही. अरे आपलं ब्रीदच आहे, नाव घ्यायचं नाही म्हणून मुलाला सांगितलंय. पण महाराज, जे संस्कार झालेले आहेत ना ते सहज मुखातून, काय बघा, कोणी म्हटलं तरी नामस्मरण येईल. एकदा जर शरीराला तो एकदा धंदा लागला ना, त्या मुखाला सवय लागली ना, नाही म्हटलं तरी नामस्मरण येतं. जगद्गुरु तुकोबरायांना रामेश्वर भट्टाने सांगितलं, या ठिकाणी तुम्ही नामस्मरण करता, हे योग्य आहे का? तुकोबरायांनी सांगावं, माझी मज झाली अनावर वाचा, चंद या नामाचा घेतला से, चंद या नामाचा घेतला से, चंदया नामाचा घेतला से, माझी मज झाली वरवाचा, चंद या नामाचा घेतला से, चंद या नामाचा घेतला से, चंदया नामाचा घेतला से. ज्याच्या अंतकरणामध्ये भगवान परमात्म्याच्या नामस्मरणाचं स्वरूप लक्षण झालेलं आहे ना, त्याला नको नामस्मरण घेऊ म्हटलं तरी त्यांच्या मुखातून नामस्मरण आल्याशिवाय राहत नाही. भक्त प्रल्हादाला हिरण्यकश्यपूने सांगावं, नामस्मरण करू नको. महाराज ज्याप्रमाणे त्या राज दरबारात मीराबाईला त्यांच्या वडिलांनी सांगावं, मीरा नामस्मरण करू नको. मीराबाईने सांगावं, मै तो अपने नारायण के हो गई आप दास रे, पग घुंगरू बांध मेरा नाते रे, पग घुंगरू बांध मेरा नाते रे, पग घुंगरू बांध मेरा नाते रे, पग मीराबाईला वडिलांनी सांगावं, मिरे अगं लोक नाव ठेवतात, पायामध्ये तू चाल बांधते, लोक नाव ठेवतात, नाचू नको मीरा, देवाचं नामस्मरण करू नको. मीराबाईने सांगावं, अहो माझी लग्न जी आहे ना, माझा छंद जो आहे ना, तो भगवान परमात्म्याशी लागलेला आहे. मीराबाईने सतत नामस्मरण करावं. लोग कहे मीरा भैरे बावरे, लोग कहे मेरा भई रे बावरी, बाप कहे कुल नास रे,
रे पग घुंगरू. शेवटी आपली मुलगी आपलं ऐकत नाही, लोक नाव ठेवतायत. शेवटी महाराज विषाचा ग्लास घेतलाय. राजाने त्याच्या पत्नीला सांगितलं एक काम कर, मीराबाईला प्यायला दे. महाराज त्या मीराबाईला विषाचा ग्लास दिलाय, तरी मीराबाई विष का प्याला राजा जी ने भेजा, विष का प्याला राजा जी ने भेजा. पीवत पीवत मेरा हाथ रे पग घुंघरू, पग घुंघरू बांध मेरा नाच रे पग घुंघरू. पग घुंगरू बांध मेरा नाच रे पग घुंगरू. नामस्मरण नका करू म्हटलं तरी नामस्मरण राहत नाही. ही रीती भक्ताला अंतकरणातून भगवान परमात्म्याची प्रीती लागल्यावर. मीराबाई प्रमाणेच माझे भक्त प्रल्हाद सतत नामस्मरण करायला लागले, सतत नामस्मरण. वडिलांनी सांगितलं ए प्रल्हाद, ए बाळा नामस्मरण करू नको. भगवान परमात्म्याची लगन लागलेली प्रल्हादाने सांगावं, बाबा अहो मला तर नामस्मरण करू द्या, पण तुम्ही पण नामस्मरण करा. त्या जगाच्या चालक मालकाला प्रसन्न करून घेण्यासाठी त्याच्या नामस्मरणाचं महत्व प्रल्हादाने वडिलांना सांगावं. ऐका, शेवटी मुलगा ऐकत नाही हे बघितलं. काय असतं पा, साम दाम दंड भेद सहजरित्या हिरण्यकश्यप सांगतोय तरी प्रल्हाद ऐकत नाही. त्यावेळेला प्रधानाला जवळ बोलवलंय आणि प्रधानाला सांगितलं तुम्ही एक काम करा, या प्रल्हादाला शिकण्यासाठी षंडामर्काकडे नेऊन टाका. याला असुर असणारं ज्ञान प्राप्त झालं पाहिजे. आणि मग काय विचार करताय, षंडामर्काकडे भक्त प्रल्हादाला टाकलेलं आहे, धर्मशाळेमध्ये नेऊन टाकलेलं आहे. याच्यावर आसुरांचे संस्कार व्हावेत या निमित्ताने तिथं टाकलेलं असताना सुद्धा षंडामर्काने आसुर ज्ञान द्यावं. पाठ शिकत असताना प्रल्हादाने ऐकून घ्यावं. पण ऐका, पाठ संपला, षंडामर्क बाजूला गेले की भक्त प्रल्हादाने सर्व मुलांना जवळ बोलवावं, सांगावं गड्या यांचं काहीच ऐकू नका. नाही कावे ते गुरुचे वचन, जेने नारायण अंतरेला, जेने नारायण अंतरेला. अरे मुलांनो, अरे गुरुजी जरी सांगत असतील तर ऐकू नये. कधी नाही कावे ते गुरुचे वचन, गुरुचं वचन ऐकू नये. का? जेने नारायण अंतरेल. अरे ऐकू नका गुरूंचं म्हटले, आपण नामस्मरण करा, मुलांना जवळ घ्यावं आणि महाराज मुलांच्या समवेत नामस्मरण करावं. झालं काय, नामस्मरण मुलं करायला लागलेत. भक्त प्रल्हादाने नारायण नारायण म्हणावं आणि त्या मुलाने स्वतः गोल रिंगण करावं, भक्त प्रल्हादाच्या भोवती नामस्मरण करत करत नाचत राहावं. तो आवाज जो आहे तो षंडामर्कांच्या कानावर गेलेला आहे. षंडामर्क त्या ठिकाणी आलेत आणि त्यांनी सांगितलं, ए मुलांनो गप्प बसा, नामस्मरण करू नका. हा आवाज जर आपल्या राजाला ऐकायला गेला तर तो दंड दिल्याशिवाय राहणार नाही. पण ऐका, वैकुंठवासी बालयोगी महाराज म्हणायचे, षंडामर्क आलेत, मुलांना स्पर्श केलाय आणि स्पर्श करण्याच्या निमित्ताने त्या मुलांना नामस्मरण बंद करावं म्हणून तो स्पर्श झालाय. आणि ऐका, षंडामर्क सुद्धा नामस्मरण करायला लागले. नारायण नारायण. षंडामर्कांची वृत्ती बदलली आणि तेही नामस्मरण करायला लागले. दैत्यगुरु शुक्राचार्यांच्या कानावर हा शब्द गेलाय. दैत्यगुरु शुक्राचार्य त्या ठिकाणी आलेत आणि सांगितलं, ए मुलांनो, अरे हे काय करताय. षंडामर्का जवळ गेले तर षंडामर्काला सांगितलं, ए बाळांनो, अरे ऐका, जर आपल्या राजाला कळेल तर आपल्याला अनेक दंड प्राप्त होतील. ऐका, नामस्मरण करू नका. षंडामर्कांच्या पाठीवर दैत्यगुरु शुक्राचार्याने हात ठेवलाय. मला स्पर्श झाला. दैत्यगुरु शुक्राचार्य सुद्धा नारायण नारायण श्रीमन नारायण 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 श्रीमन नारायण नारायण नारायण. दैत्यगुरु शुक्राचार्य नामस्मरण करतायत. ही बातमी प्रल्हादाचे वडील हिरण्यकश्यप त्यांचा प्रधान असणार त्या प्रधानाच्या कानावर गेले. प्रधान आलाय, प्रधानाने स्पर्श केलाय. प्रधान सुद्धा नाचतोय, सैनिक नाचतोय.
हिरण्यकश्यपूच्या कानावर बातमी गेली. हिरण्यकश्यपू त्या धर्मशाळेमध्ये आलेला आहे. सर्व समाज नाचताना दिसतोय, नामस्मरण करतोय. प्रजा सुद्धा त्या ठिकाणी आलेली आहे आश्रमामध्ये. ती प्रजा सुद्धा नाचायला लागलेली आहे. शेवटी एकटा महाराज तो हिरण्यकश्यपू राहिलेला आहे. हिरण्यकश्यपू आलाय. सर्व नाचतायत, सर्व नामस्मरण करतायत. नारायण हिरण्यकश्यपूने आवाज दिला आणि सांगितलं, ए गप्प बसा. महाराज त्याने सुद्धा स्पर्श केला प्रधानाला, पण ही गेलेली लाईट होते. ते जुने बल्ब असायचे, त्या बल्बामध्ये ते तार नसले की ते लाईट लागत नसायचा. बरोबर ना. ही गेलेली लाईट. वैकुंठवासी बालयोगी महाराज म्हणायचे, हे नाही म्हटलं नामस्मरण, याला स्पर्श झाला तरी त्याचा काही फरक पडला नाही. चला नामस्मरण सर्वांचं बंद पडलं. हिरण्यकश्यपूला राग आला आणि हिरण्यकश्यपूने प्रधानाला समोर बोलवून प्रधानाला सांगितलं, एक काम कर, याला मारून टाका म्हणे. त्याशिवाय प्रल्हादाचा, जोपर्यंत प्रल्हाद मरत नाही ना तोपर्यंत आपला वैरी हा प्रल्हाद ठरलेला आहे. आणि ऐका, तो भगवान विष्णूचं नामस्मरण करतोय ना, म्हणून प्रल्हादाचा वध करावा. म्हणून हिरण्यकश्यपूने प्रधानाला सांगितलंय, उंच कड्यावर याचे हातपाय बांधा आणि याला उंच कड्यावर फेकून द्या. भक्त प्रल्हादाला उचललंय, उंच कड्याच्या भोवती नेलेलं आहे, हातपाय बांधलेले आहेत आणि त्या कड्यावरून फेकून दिलेलं आहे. ऐका, भगवान परमात्मा ज्या भक्ताचं रक्षण करतोय ना, एखादा झाडावरून फुल खाली अलगत खाली पडावं, तसा भक्त प्रल्हाद त्या कड्यावरून खाली पडल्यानंतर अलगत खाली पडलेले, काहीच झालं नाही. का? ज्याचं रक्षण करणारा भगवान परमात्मा आहे. जिसको राखे सैया उसका बाल न बाका करे कोई. हा भगवान परमात्मा. किंवा न मोडे काटा हिंडता वन, देव राखे तया मारिला कवन. 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 न मोडे काटा हिंडता वन. मोडे काटा हिंडता वन. देव राखे तया मारिला कवन. 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 वैकुंठवासी बालयोगी महाराज सांगायचे, त्या कड्याहून लोटून देणारे जे भक्त आहेत, जे प्रधान सेनापती आहेत, ते घरी येण्याच्या अगोदर भक्त प्रल्हाद घरी आलेले आहेत. त्यांच्या अगोदर हिरण्यकश्यपूने बघितले, अरे तुला कड्याहून फेकून दिलं होतं तू त्यांच्या अगोदर घरी. त्याने सांगावं, माझं रक्षण करणारा तो जगाचा चालक मालक. क्रोध वाढलाय. हिरण्यकश्यपूने दुसरा प्रकार केलाय. एक असणारा सिंह, भयानक असणारा सिंह, त्या सिंहाच्या तोंडी यांना द्यायचं ठरलंय. सिंहाला सोडण्यात आलेलं आहे. भक्त प्रल्हादाला समोर उभं केलेलं आहे. हिरण्यकश्यपूने सांगितलंय, सोडा. मारा ते सिंह भक्त प्रल्हादाच्या अंगावर येत असताना भगवान परमात्म्याचे लढीवाद भक्त शुनिचैव श्वपाकेच पंडितः समदर्शिनः विद्या विनय संपन्ने ब्राह्मणे गविहस्तिनी शुनिचैव श्वपाकेच पंडिता समदर्शिनः. सर्व असणार तो सिंह जवळ आलाय. आणि ऐका, त्या सिंहाने प्रल्हादाला खाणं तर सोडून दिलंच, पण महाराज तो सिंह भक्त प्रल्हादाचे पाय चाटायला लागलेला आहे. हिरण्यकश्यपूने विचार केलाय, दुसरा उपाय करतो आपण प्रल्हादाला मारण्याचा, तरी काहीच होत नाही. शेवटी महाराज एक उन्मत्त हत्ती आहे, त्या हत्तीच्या पायाखाली द्यायचं ठरलंय. उन्मत्त हत्तीच्या पायाखाली देण्याचं ठरलंय. तो हत्ती सुद्धा महाराज नम्र होऊन माझ्या
भक्त प्रल्हादाच्या समोर जाऊन नम्र होऊन उभा राहिलेला आहे. हिरण्यकश्यप विचार करतोय, 3 आपण युक्त्या केल्या तरी भक्त प्रल्हादाला काही होत नाही, आपल्या मुलाला काही होत नाही. बघितलंय क्रोध तर वाढतच चाललाय. शेवटी सांगितलं, उकळत्या तेलामध्ये टाका. तेल सुद्धा शांत झालेलं आहे. शेवटी महाराज एक उपाय केलाय आणि ऐका, भक्त प्रल्हादाला मारावं म्हणून हिरण्यकश्यपूची बहीण असणारी होलिका तिचं नाव, त्या होलिकेला देवता लोकांकडून एक व्रत प्राप्त होतं. एक तिला वरदान होतं की ती अग्नीपासून जळत नसायची. म्हणून हिरण्यकश्यपूने सांगितलं, ताई तू एक काम कर, मोठा असं सरण रचण्यात जाईल, त्या सरणावर तुला बसवतो. एक काम कर, प्रल्हादाला जवळ घे, अग्नी तुला काही करत नाही, प्रल्हाद जळून जाईल, तुला काहीच होणार नाही. उंच लाकडाचं असं सरण रचण्यात आलंय. त्या उंच लाकडावर ढिगावर महाराज होलिकेला बसवलंय. होलिकेच्या मांडीवर प्रल्हादाला दिलेलं आहे. आत्याच्या मांडीवर भक्त प्रल्हाद बसलेले आहेत. अग्नी लावून दिलेला आहे. झालं काय पा, आपल्याला एखादं वरदान प्राप्त असावं देवता लोकांकडून, ते वरदान आपण जर भक्ताकडे वापरण्याचा प्रयत्न केला, त्या भक्ताला तर काही होत नाही, पण ज्याला ते वरदान प्राप्त आहे ती विद्या त्यालाच ती बिकट ठरत असते. झालं काय, हिरण्यकश्यपूने होलिकेला त्या उंच सरणावर बसवलंय, अग्नी लावून दिली. त्या अग्नीचा दाह त्या होलिकेला होऊ लागला, पण भक्त प्रल्हादाला काही झालं नाही. होलिका जोर जोरात ओरडत होती, दादा वाचवा, दादा वाचवा. हिरण्यकश्यप म्हणत होता, ताई काही झालं तरी चालेल, पण त्याला सोडू नको. झालं काय बघा, अग्नीचा दाह होलिकेला होत असायचा, भक्त प्रल्हादाला काहीच झालं नाही. त्या अग्नीमध्ये होलिका जळून गेली, पण प्रल्हादाला काहीच झालं नाही. ऐका, असे अनेक उपाय केल्याच्या नंतर भक्त प्रल्हादाला काही होत नाही. हिरण्यकश्यपूचा क्रोध तर वाढतच चाललेला आहे. मुलाला समोर उभं केलंय आणि मुलाला विचारलं, का रे तुला मारण्यासाठी आम्ही अनेक प्रयत्न करतोय तरी तुला काही होत नाही. त्याला भक्त प्रल्हादाने समोर उभं राहून सांगावं, बाबा तो जगाचा चालक मालक तुमचंही रक्षण करतोय आणि माझंही रक्षण करतोय. का रे तो देव राहतो कुठं रे, तुझं रक्षण करणारा कोण आहे, असा प्रश्न केल्याच्या नंतर भक्त प्रल्हादाने सांगावं, देवा बाबा तो नाही ऐसा ठाव, उरला से कवन, सर्वत्र संपूर्ण गगन जैसे, विठ्ठल जरी स्थळी भरला, रेता ठाव नाही उरला, आदम्या दृष्टीने पाहिला, विठ्ठल जे विठ्ठल, विठ्ठल जरी स्थळी भरला, रिता ठाव नाही उरला, आदम्या दृष्टीने पाहिला, विठ्ठलचे विठ्ठल. विठ्ठल विस्तारला जनी, सप्तही पाताळे भरुनी, विठ्ठल व्यापक त्रिभुवनी, विठ्ठल मुनी मानसी, विठ्ठल विस्तारला जनी, सप्तही पाताळे भरुनी, विठ्ठल व्यापक त्रिभुवनी, विठ्ठल मुनी मानसी. भगवान परमात्मा सर्व व्यापी आहे असा शब्द उच्चारल्याबरोबर त्या हिरण्यकश्यपूने विचारलंय, का रे या खांबामध्ये आहे का. ऐका सज्जनो, भक्त प्रल्हादासाठी भगवान परमात्म्याला त्या खांबामध्ये येऊन थांबावं लागलं. हो अहो, तो नाही ऐसा ठाव उरला असे कवन, या खांबामध्ये सुद्धा आहे. महाराज त्या दुर्जनाने ते खांबावर लात मारली, त्यामध्ये भगवान परमात्मा नृसिंह रूप धारण करून अवतीर्ण झाले. ऐका सज्जनो, त्याचं वर्णन जगद्गुरु तुकोबाराय करतात. खांबावरी लात मारिली दुर्जने, स्तंभी नारायण प्रगटला, स्तंभी नारायण प्रगटला, स्तंभी नारायण प्रगटला, स्तंभी नारायण प्रगटला, खांबावरी लात मारिली दुर्जने, खांबावरी
भगवान की जय. भगवान परमात्मा त्या ठिकाणी खांबामध्ये प्रगट झालेत. ऐका सज्जनो, रूपही असं धारण केलेलं आहे, नृसिंह रूप आहे. खाली धड पाहायला गेला तर मनुष्याचं आहे, वरती शिर पाहायला गेला तर सिंहाचं आहे. ऐका, असा असणारा भगवान परमात्मा गुर गुर करत प्रगट झालेले आहेत. माझ्या भक्ताला अनेक संकट दिलेले आहेत. आणि ऐका, भगवान परमात्म्याने त्या नृसिंहाने हिरण्यकश्यपूला पकडलेला आहे. भगवान परमात्मा क्रोधामध्ये त्या हिरण्यकश्यपूला पकडतोय. ना घरात ना बाहेर, बरोबर आपल्या उंबरठ्यावर आलेला आहे. उचलून आणलेला तो हिरण्यकश्यपू भगवान परमात्म्याने आपल्या मांडीवर घेतलाय. ना खारी ना वरी, बरोबर मध्यभागी मांडीवर घेतलेला आहे. ना रात्री ना दिवसा, बरोबर संध्याकाळची वेळ आहे. ऐका, ना मनुष्याकडून ना पशुकडून भगवान परमात्म्याने नृसिंह रूप धारण केलेलं आहे. ना अस्त्राने ना शस्त्राने भगवान परमात्म्याने वाघ नखाने, ज्याप्रमाणे छत्रपती शिवाजी राजाने अफजल खान फाडला ना, त्याच प्रमाणे भगवान परमात्म्याने तो नृसिंह विदारलेला आहे. ऐका, हिरण्यकश्यपू भगवान परमात्म्याने विदारलाय. बरोबर चाललंय का आपलं? एकटा माणूस मी, तुम्ही काही कोणी मदत करत नाही मला, एखादं प्रमाण कोणी देत नाही. हो का? माईक पाहिजे का? महाराज, भगवान नृसिंहाने त्या हिरण्यकश्यपूला महाराज मारलेला आहे. भगवान परमात्मा क्रोधिष्ठ आहेत, गुर गुर करत आहेत. आणि ऐका, ज्यावेळेला भगवान परमात्मा क्रोध रूप आवेश अवतार धारण केलेला आहे, सर्व असणारे त्याच्या पोटातील असणारे आतडी वगैरे भगवान परमात्म्याने लाल बुंद भगवान परमात्मा झालाय. गळ्यामध्ये ते आतडी घातलेले आहेत. भगवान परमात्मा लाल बुंद झालेले आहेत. भगवान परमात्मे तसाच तो नृसिंह भगवंताने हिरण्यकश्यपू उचललाय आणि राजसिंहासनावर भगवान परमात्मा जाऊन बसलेले आहेत. गुर गुर करणं सुरू आहे. सर्व देवदेवता लोक त्या ठिकाणी पुष्पवृष्टी करण्यासाठी आलेले आहेत. आणि सर्व देवदेवता भगवान परमात्म्याचा जय जयकार करतायत. नृसिंह भगवान की, नृसिंह भगवान की. हिरण्यकश्यपू मेलेला आहे. भगवान परमात्मा क्रोधिष्ठ झालेले आहेत. भगवान परमात्म्याचा क्रोध काही थांबलेला नाही. आणि ऐका सज्जनो, भगवान परमात्म्याला शांत करावं म्हणून नारद महर्षी त्या ठिकाणी आले. नारद महर्षीने पाहिलंय देव गुरगुर करतायत. नारद महर्षी तिथूनच वापस सरले. नारद महर्षीने विचार केलाय, नको समोर जायला. भगवान परमात्म्याला शांत करण्यासाठी नारद महर्षी वैकुंठात गेलेत. लक्ष्मी मातेला सांगितलंय, आईसाहेब चला, भगवान परमात्म्याने नवीन रूप धारण केलंय, चला दर्शनासाठी. आईसाहेबांनी हातामध्ये ताट घेतलंय. आईसाहेब भगवान परमात्म्याच्या दर्शनासाठी आल्यात. काय झालं बघा, दरवाजातूनच आईसाहेबांनी पाहिलंय. नारद महर्षीने सांगितलं, तेच आहेत तुमचे पतिराज. आईसाहेब म्हटले, हे नाहीत आमचे, आमचे राजस सुकुमार मदनाचा पुतळा. आईसाहेब मागच सरले, समोर कोणी जायला तयार नाही. त्याला नारद महर्षीने सांगितलंय, प्रल्हादा तूच जा आणि भगवान परमात्म्याला शांत कर. भक्त प्रल्हाद भगवान परमात्म्याच्या समोर गेलेत. एखाद्या गायीने वासराला पाहावं त्या प्रकारे भगवान परमात्मा प्रल्हादाला जवळ येऊ दिले. भगवान परमात्म्याने प्रल्हादाला नाम प्रल्हाद उच्चारे, त्यासी सोडवे नरहरे, उचलून घेतला कडेवरे, हे भक्त सुखे निवाला. नाम प्रल्हाद उच्चारे, नाम प्रल्हाद उच्चारे, नाम प्रल्हाद उच्चारे. ते द्रौपदी वाटतंय. नाम प्रल्हाद उच्चारे, तया सोडवी नरहरी. भगवान परमात्म्याने प्रल्हादाला पाहिलंय, उचलून घेतला कडीयेवरी. भगवान नृसिंहाने प्रल्हादाला उचललंय, कडेवर घेतलंय. आणि महाराज ज्याप्रमाणे गाय वासराला चाटते ना, त्याप्रमाणे साक्षात भगवान परमात्मा माझ्या प्रल्हादाला चाटा लागले.
नाम बरवया बरवंट हे द्रौपदी त्याच आहे गुरु कृपा, मोते बाबांची कृपा आहे, सत्यविजय बाबांची कृपा आहे. नाम बरवया बरवंट, ऐका हा बरोबर आहे ना. चला, भगवान परमात्म्याने प्रल्हादाला उचलून घेतलंय. ज्या सिंहासनावर तो आसूर बसत असायचा ना, त्या सिंहासनावर भगवान परमात्मा बसलेत. कारण ते सिंहासन आसुराच्या बसण्याने अपवित्र झालेलं होतं. पवित्र असणारा भगवान परमात्मा त्या सिंहासनावर बसलाय. त्या सिंहासनाला पवित्र केलंय आणि भगवान परमात्म्याने माझ्या प्रल्हादाला त्या राजसिंहासनावर बसवलंय, राज्याभिषेक केलाय आणि भक्त प्रल्हादाला राजकारभार हातामध्ये दिलाय. ऐका, तो भगवान परमात्म्याचा आवेश अवतार आहे. उद्या नृसिंह जयंती आहे. ही सर्व घटना जी घडली ना, ती उद्याच्या दिवशी घडलेली आहे. ऐका, अशा प्रकारे भगवान परमात्म्याने रूप धारण केलंय आणि माझ्या भक्त प्रल्हादाचा काय केलंय, संरक्षण केलंय. अशा प्रकारे भक्त प्रल्हादाची कथा या ठिकाणी आलेली आहे. अजूनही पुढे काही चरित्र आहे, थोडंसं एकदा भजन करू आणि आपण पुढे चालूयात. रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा, रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा, हरे विठ्ठल केशवा, शाबास. रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा, रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा, 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 कृष्ण हरी विठ्ठल केशवा, रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा, रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा,
रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा 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 रामकृष्ण हरी विठ्ठल रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा रामकृष्ण हरी विठ्ठल प्रल्हादाचा राज्याभिषेक झालेला आहे. प्रल्हादाला एक विरोचन नावाचा मुलगा झालेला आहे. अत्यंत पवित्र कुळ प्रल्हादाचं आणि त्यांच्या पोटी विरोचन आलेला आहे. हा विरोचन जो आहे ना हा नास्तिक शास्त्राचा कर्ता आहे. विरोचनाची पत्नी विंध्यावली नावाची. विरोचन यावत जीवम सुखम जीवेत ऋणम कृत्वा घृतम पेवेत भस्मीभूतस्य देहस्य पुनरागमनम कुतः असा म्हणणारा हा विरोचन आहे. या विरोचनाने करावं काय असं म्हणतात. आजोबांचे गुण नातवामध्ये येतात. हिरण्यकश्यप जो आहे ना हिरण्यकश्यपाचा नातू कोण विरोचन. हिरण्यकश्यपाचे सर्व गुण त्या विरोचनामध्ये आलेले आहेत आणि प्रल्हादामध्ये आपल्या आजोबांचे गुण आलेले आहेत. प्रल्हादाच्या आजोबाचं नाव आहे कश्यप. ऐका या पिढीचा जर विचार जर करायला गेलात कश्यपाचे पूर्ण गुण प्रल्हादामध्ये आणि प्रल्हादाचे पूर्ण गुण बळीराजामध्ये. इकडं बघा कश्यपाचा मुलगा असणारा हिरण्यकश्यप हिरण्यकश्यपाचे पूर्ण गुण विरोचनात. अशा प्रकारे हा विरोचन जो आहे त्याने करावं काय लोकांना सांगावं गड्या हो यावत जीवम सुखम जीवेत ऋणम कृत्वा घृतम पिबेत. आपल्या मराठी भाषेमध्ये जर बोलायचं झालं तर आलायन जन्माला तर महाराज आयुष करून घ्या. घुमेंगे फिरेंगे आयुष करेंगे और क्या. बस जोपर्यंत आहे तोपर्यंत आनंदाने जीवन जगा. कष्ट वगैरे काही करू नका. काय करा म्हटले खा प्या मजा मारा. जर समजा कष्ट करून नाही भेटलं तर ऋणम कृत्वा घृतम पिबेत. लोकांकडून ऋण घ्या पण त्याने एक गोष्ट चांगली सांगितली घृतम फिरवेत तूप प्या. हा ते ऋण करून दारू प्या म्हटला नाही एवढं बरं आहे. ऋणम कृत्वा घृतम पिबेत. लोक म्हटले महाराज वापस द्यायचं झालं तर
ते म्हटले अरे भस्मीभूतस्य देहस्य पुनरागमनम कुतः, एकदा मनुष्य मेला गेला. हे ते विरोचनाचं शास्त्र आहे. अशा प्रकारे तो विरोचन युद्धामध्ये मारला गेलाय. विंध्यावलीच्या पोटी बळीराजाचा गर्भ होता. विंध्यावली सती गेलेली नाही. बळीराजा अत्यंत पवित्र. त्या विंध्यावलीच्या पोटी बळीराजाचा जन्म झालेला आहे. बळीराजाचं राज्यकारभार इतका सुंदर होता. आजही बळीराजाचं नाव आपण घेतोय. इडापिडा जाऊ दे मोदीचं काय 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 इडापिडा जाऊ दे. कोण म्हणलं मोदीचं राज्य होते? हा, मधूचं राज्य. इडापिडा जाऊ दे आणि बळीचं राज्य होते. आजही बहीण जर समजा भावाला ओवाळत असले ह्याच शब्द बोलतात. सज्जनो, त्या बळीराजाचं राज्य अत्यंत पवित्र होतं. सर्व लोक आनंदी होते, आत्मसंतुष्ट होते. त्या बळीराजाचा कारभार बळीराजा करत असताना अत्यंत पवित्र असणारा बळीराजा, त्या बळीराजाने ठरवलंय आपण 100 यज्ञ पूर्ण करायचे. बळीराजाने 99 यज्ञ पूर्ण केलेत. 1 नाही 2 नाही, 99 यज्ञ पूर्ण झाले. इंद्राचं धाबदान आणलंय. आता बळीराजा स्वर्गाचा राजा होणार. इंद्र पळतच भगवान परमात्म्याकडे गेला आणि भगवान परमात्म्याला सांगतो, देवा माझं रक्षण करा. भगवान परमात्म्याने रक्षण करण्यासाठी आश्वासन दिलं आणि सांगितलं, हो बळी, इंद्रा ऐक, त्या बळीचं सत्व हरण करण्यासाठी मी स्वतः जाईल. आणि ऐका, देवांची आई असणारी आदिती सुद्धा भगवान परमात्म्याकडे आलेली आहे. भगवान परमात्म्याला सांगितलं, देवा माझ्या मुलाचं राज्य मुलाला राहावं, माझ्या मुलाचं संरक्षण करा. भगवान परमात्म्याने आश्वासन दिलंय, होकार दिलाय. आणि ऐका सज्जनो, त्या इंद्राचं संरक्षण घडावं म्हणून भगवान परमात्म्याने वामन रूप धारण केलेलं आहे, बटू रूप धारण केलेलं आहे. भगवान परमात्मा पितांबर नेसलेला आहे, छत्र डोक्यावरती धारण केलेलं आहे, हातामध्ये कमंडलू धारण केलेलं आहे. आणि भगवान परमात्मा त्या बळीराजाच्या ज्या ठिकाणी यज्ञ चालू आहे ना, त्या ठिकाणी भगवान परमात्मा यज्ञ मंडपाच्या समोर येऊन उभा राहिलेला आहे. आवाज दिलाय, बळी अरे तुझ्या दरबारामध्ये मी येऊन उभा आहे. भगवान परमात्म्याला बळीराजाने पाहिलं, यज्ञ थांबवलाय आणि भगवान परमात्म्याचा नमस्कार करण्यासाठी, आदरातिथ्य करण्यासाठी बळीराजा महाद्वारापर्यंत आलेला आहे. ऐका, त्या यज्ञ मंडपाच्या वेसेवर भगवान परमात्मा उभा आहे. दैदिप्यमान तेज आहे, सूर्यासारखं प्रकाशित असणारं शरीर आहे. बळीराजाने भगवान परमात्म्याला पाहिलंय. वामन रूप आहे, ब्राह्मणाचा वेश धारण केलाय, बटू रूप आहे. बळीराजाने नमस्कार केलाय. बळीराजाने भगवान परमात्म्याला हाताला पकडलंय, उंच सिंहासनावर नेऊन बसवलंय, पाद्य पूजा केलेली आहे. त्या वामनाला ज्या वेळेला भगवान बळीने पाहिलंय, बळीच्या बाजूला बळीची बहीण उभी आहे. तिचं नाव रत्नमाला आहे. त्या रत्नमालेने भगवान परमात्म्याला पाहिलंय आणि तिला वात्सल्य भाव निर्माण झालेला आहे. अजून विवाह झालेला नाही. भगवान परमात्म्याचं ते लेकराचं रूप, लेकुरवाचं रूप पाहिलंय, सुंदर गोजीरवानं रूप पाहिलंय आणि त्या रत्नमालेला पाना सुटलेला आहे. वात्सल्य भाव आहे. आणि महाराज तिच्या मनामध्ये इच्छा झाली, देवा तू माझा मुलगा असावा. ऐका सज्जनो, भगवान परमात्म्याने मनातली बातमी ओळखली आणि भगवान परमात्म्याने सांगितलं, हे बघ रत्नमाला, या अवतारात तर नाही पण पुढच्या अवतारात नक्की तुझं स्तनपान केल्याशिवाय राहणार नाही, तुझी इच्छा पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही. तीच रत्नमाला कृष्ण रूप अवतारामध्ये पुतना झालेली आहे. ऐका, बळीराजाने भगवान परमात्म्याची पाद्य पूजा केलेली आहे. आणि बळीराजा भगवान परमात्म्याला सांगतोय, देवा भूदेवता आहात आपण. आजपर्यंत जेवढे काही भूदेवता, ब्राह्मण देवता माझ्याकडे आलेले आहे ना, त्यांना मी संतुष्ट करून सोडलेलं आहे. जी काही इच्छा असेल ती मागा. भगवान परमात्मा म्हटले, काही इच्छा नाही, अल्पसंतुष्टात आहे. वारकऱ्याचं नाक असतंय म्हणे, ब्राह्मणाचं नाक असतंय. वैकुंठवासी गुरु रे गुलेबाबांचा शब्द आहे हा. बाबा म्हणायचे, बाबांचे काही काही वाक्य असे आहेत बघा, बस अंतकरणामध्ये कोरून ठेवावेत. बाबा म्हणायचे, बुवा वारकरी हा अल्पसंतुष्ट असला पाहिजे. अल्पसंतुष्टता हे वारकऱ्याचं काय नाक आहे, नाक. नाहीतर मग आता कीर्तन करायला लागला, कोणी 5,000 दिले तर याला वाटतंय 7 द्यावेत, कोणी 7 दिले तर त्याला वाटतंय 10 द्यावेत, 10 दिले तर 15 द्यावेत. बस संतुष्ट नाही.
आणि जो मनुष्य संतुष्ट नाही ना तो नकटा आहे, नकटा. हे बाबांचे शब्द आहेत. माणूस अल्पसंतुष्ट असावा. भगवान परमात्म्याने सांगितलं बळी मला काही इच्छा नाही, बस तुझ्या दरबारात मी आलेलो आहे. भगवान परमात्म्याला बळीराजा सांगतोय काहीतरी मागा. त्याला भगवान परमात्म्याने सांगितलंय बळी तुझी देण्याची इच्छा आहे ना, मग मला 3 पावलं भूमी दे. भगवान परमात्मा बळीराजाच्या दरबारात उभा राहतोय. बळीराजाला सांगतोय बळी तेरे द्वार खडा भगवान, तेरे द्वार खडा भगवान, भगत भर दे रे जोदी, भगत भर दे रे जोदी, भगत भर दे रे जोदी. तेरे द्वार खड़ा भगवान, तेरे द्वार खड़ा भगवान, भगत भर दे रे जोदी, भगत भर दे रे जोदी, भगत भर दे रे जोदी. तेरा बड़ा होगा एहसान, तेरा बड़ा होगा एहसान, के जुग जुग तेरे रहेगे शान, भगत भर दे रे जोदी. तेरे द्वार खड़ा भगवान, तेरे द्वार खड़ा भगवान, भगत भर दे रे जोदी, भगत भर दे रे जोदी, भगत भर दे रे जोदी. तेरे द्वार खड़ा भगवान, तेरे द्वार खड़ा भगवान, भगत भर दे रे जोदी, भगत भर दे रे जोदी, भगत भर दे रे जोदी. अशी 7 असल्यावर तर रात्रभर कथा करतो. तेरे द्वार खड़ा भगवान, तेरे द्वार खड़ा भगवान, भगत भर दे रे जोदी. हे राजा अरे बस 3 पावलं भूमी दे. बळीराजा म्हटलाय देवा जरा जास्त मागून घ्या की, काय करणार 3 पावलामध्ये. भगवान परमात्मा म्हटले बस झालं. होकार दिलाय, संकल्प सोडायचा सांगितलाय. बळीराजाने कमंडलू हातामध्ये घेतलेला आहे. कमंडलू हातामध्ये घेतलेला आहे. तेवढ्यामध्ये दैत्यगुरु शुक्राचार्य त्या ठिकाणी आले आणि बळीराजाला सांगितलं बळी अरे ऐक, नाही म्हणत्या देवाला. अरे हे तुला ब्राह्मण देवता दिसते ना, बटू अवतार दिसतोय ना, हा ब्राह्मण नाहीये, हा साक्षात भगवान परमात्मा आहे, हा विष्णू आहे. नाही म्हण. बळीने सांगितलं जर जगाचा चालक मालक माझ्याकडे मागत असेल तर मागणारा कनिष्ठ असतो, देणारा श्रेष्ठ असतो. बाजूला विंध्यावली आईसाहेब उभ्या होत्या. बळीराजाला म्हणतात बळी होकार दिलाय तू, दे संकल्प सोड. बली हुई सती नहीं गई विरोचन के साथ, ऐसा पुत्र पैदा किया प्रभु पसारे हाथ. बली
काय माझं भाग्य आहे की तुझ्या समोर, माझ्या मुलाच्या समोर साक्षात जगाचा चालक मालक दान मागतोय. होकार दे बळी. बळीराजा देण्यासाठी तयार झालाय. दैत्य गुरु शुक्राचार्य नाही म्हणतात तरी नाही कावे ते गुरुचे वचन जेने नारायणांतरेल. बळीराजाने संकल्प सोडण्याची तयारी केली. त्या दैत्य गुरु शुक्राचार्याने सूक्ष्म रूप धारण केलंय आणि त्या कमंडलूच्या झारीमध्ये जाऊन बसलेले आहेत. पाणी काही खाली येईना. भगवान परमात्मा सांगला बळी तुझी इच्छा नसेल तर नाही म्हण. पाणी काही येईना. त्याला बळीने बाजूला दर्भाचं एक गवताचं ते काडी पडलेली होती, ती काडी उचलली आणि महाराज त्या कमंडलूच्या झारीच्या त्या तोंडाला घातली. दैत्यगुरु शुक्राचार्यांचा डोळा फुटलाय. आडाला म्हणून फोडीला डोळा बळीने अंधारा शुक्र केला. संकल्प सोडला. संकल्प सुटल्याबरोबर भगवान परमात्मा संतुष्ट झालेत. भगवान परमात्मा विराट रूप धारण केलंय. बळी सांग पहिला पाऊल कुठं देऊ. बळीराजाने सांगितलं बाबा देवा स्वर्गाचं राज्य माझंच आहे, द्या तिथं पाऊल. स्वर्ग वायपून टाकला एका पावलाने. सांग बळी दुसरा पाऊल कुठं देऊ. या पृथ्वी तलावर द्या. भगवान परमात्म्याने पृथ्वी व्यापून टाकली. विचारलं बळी सांग तिसरा पाऊल कुठं देऊ. त्या बळीच्या जागेवर जर मी असतो ना, मी म्हटलं असतो देवा एका पावलाने स्वर्ग घेतला, दुसऱ्या पावलाने मृत्यूलोक घेतला आणि आता तिसरा पाऊल कुठं देऊ विचारतो ना, मी म्हटलं असतो देवा देचुलीत. भगवान बळीराजा होता. बळीराजा दाता आहे, दातृत्व आहे बळीराजाजवळ. भगवान परमात्मा सांगा देवा या सर्वांचा मालक मी आहे, माझ्या मस्तकावर पाय द्या. भगवान परमात्म्याने बळीच्या मस्तकावर पाय दिलाय. रसा तळा नेला बळी राहे पाताळी स्वामी माझा. अशा प्रकारे इंद्राचं राज्य इंद्राला प्राप्त करून दिलं. बळीराजाचं सत्व हरण करून भगवान परमात्मा त्या ठिकाणी द्वारपाल म्हणून राहिलाय. राहे झाला द्वारपाल बळीचा आहे ना, रक्षपाल झाला बळीचा. भगवान परमात्मा त्या बळीराजाला रसातळामध्ये घातलं. पण ऐका आपल्याला पाताळ म्हणजे कनिष्ठ वाटतंय, पण स्वर्गाच्या पेक्षाही सुंदर पाताळ आहे. आणि त्या पाताळामध्ये हो द्वारपाल बळी द्वारी झाला. भगवान परमात्मा बळीचं ती राजकारभार जो आहे, जो राजदरबार आहे ना, त्या बळीच्या 14ही दरवाज्यावर भगवान परमात्मा उभा राहिलाय. आणि ऐका 14 रूप धारण करून बळीराजाचा चौकदार म्हणून भगवान परमात्मा रक्षपाल म्हणून उभा राहिलाय. कथाभाग खूप मोठा आहे. दिवाळीचा सण आलेला आहे. आई साहेबांनी नारद महर्षीला बोलवलं आणि सांगितलं का हो आमचे मालक. त्यांनी सांगितलं बळीराजाकडे जा, त्या बळीराजाचं औक्षण करा, बहीण म्हणून जा. ज्या वेळेला तो ओवाळल्याच्या नंतर ओवाळणी टाकेल ना, तो ओवाळणी स्व इच्छेने मागा, बस सांगा की आमचा मालक आम्हाला द्या. अशा प्रकारे बळीला पाताळामध्ये घातलेलं आहे. इकडं झालं काय, इंद्राचं राज्य इंद्राला प्राप्त झालेलं आहे. पण इंद्र जो आहे ना तो उन्मत्त झालेला आहे. माणसाकडं मनुष्याकडं संपत्ती असली की मनुष्याला मद येत असतो, उन्मत्त होतो. स्वर्गाचा राजा आता आपल्याला कोणाचाही भीती नाही असा असणारा इंद्र एक दिवस इंद्राच्या भेटीसाठी, इंद्राचे गुरु असणारे देवतांचे गुरु बृहस्पती इंद्राच्या भेटीसाठी आलेले. दिव्य फुलाची माळ हातामध्ये धारण केलेली आहे. इंद्राला दिव्य फुलाची माळ घातली. देवदेवता सर्व आपापल्या जागेवर बसले. उंच सिंहासनावर इंद्राने बृहस्पतींना बसण्यासाठी सिंहासन दिलेलं आहे. सभेमध्ये सभा चालू झालेली आहे. इंद्राने ती दिव्य फुलाची माळ जी आहे ती बाजूला काढून ठेवलेली आहे. ऐरावत नावाचा हत्ती इंद्राचं वाहन बाजूला उभं आहे. त्या ऐरावत हत्तीने ती माळ घेतली आणि एकदा दोनदा सोंडीने असे खाली वरती केली आणि शेवटी पायाखाली घेतली आणि चुराडा करून टाकली. हे सर्व दृश्य बृहस्पती बघत होते. बृहस्पतींना अत्यंत क्रोध आलाय. उभे राहिले तर सांगितलं इंद्रा तुला तुझ्या संपत्तीचा गर्व झालेला आहे, उन्मत्त झालेला आहे तू. अरे माझं सर्वस्व म्हणून मी तुला दिव्य फुलाची माळ दिलेली होती, पण माझ्या देखत तू तिचा अनादर केलाय, ती हत्तीच्या पायाखाली दिलेली आहे. राग आलाय. बृहस्पती उभे राहिले तर सांगितलं इंद्रा ज्या
संपत्तीचा तुला गर्व झाला ना, ती सर्व संपत्ती तुझी समुद्रात जाऊन पडेल. बृहस्पतीचा शाप येतो. शाप देणं आणि सर्व संपत्ती समुद्रात जाऊन पडणं सोबतच झालेली. सर्व संपत्ती समुद्रामध्ये जाऊन पडले. इंद्र भगवान परमात्म्याकडे आलाय. भगवान परमात्मा सांगतो, देवा माझी संपत्ती मला प्राप्त व्हावी. भगवान परमात्म्याने सांगितलं, तू एक काम कर, आसुर आणि सूर यांना साथीला घे, समुद्र मंथन कर, रवी पर्वताचे मेरू पर्वताचे रवी कर, वासुकी सर्पाचा दोर कर आणि समुद्र मंथन कर. मेरू पर्वत आणण्यात आलाय. त्या ठिकाणी भगवान परमात्म्याने रूप धारण केलेलं आहे. मेरू पर्वत आणलाय, समुद्रामध्ये टाकलेला आहे. समुद्र मंथन सुरू केलेलं आहे. आता ते मंथन शब्द राहिलाच नाही. आता स्त्रियांना जर म्हटलं मंथन म्हणजे काय, पहिल्या स्त्रियांना मंथन करता यायचं म्हणजे रवी लावता यायची. आताच्या स्त्रियांना नाही. पहिल्या स्त्रिया लवकर उठायच्या आणि मंथन करायच्या. प्रातः काळे प्रहरा रात्रे उठिल्या गौरनी बाळा, घुसळन मांडेयले घरोघरी सकला. पहिल्या स्त्रिया सकाळी लवकर उठायच्या. मी पहिल्या म्हटलो. उठल्यानंतर महाराज सकाळी प्रत्येक घरातून आवाज यायचा आहे, घुम घुम करीती, घुम 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 करीती, घुम घुम करते डेरे घुमते, हो घुम घुम करते डेरे घुमते, डेरे घुमते, आनंद द्या गौरने गौरने, चंदे चंदे डोलते, हे आनंद द्या गौरने गौरने, चंदे चंदे डोलते. सकाळी उठून स्त्रिया मंथन करत असायच्या. आताच्या स्त्रियांना कुठे येतंय महाराज. पहिल्या स्त्रिया हुशार होत्या. हो, दळण दळायच्या, रवी लावायच्या. ते ज्यावेळेला ते तूप तयार करायचं, लोणी काढायचंय ना, ते चांगल्या हुशार स्त्रीला जमायचं. ते उनवनी शिनवनी घालेता लोणी निघेना. उनवणी पाणी कशाला म्हणावं. आता स्त्रियांना जर विचारलं उनवणी म्हणजे काय आणि शिनवणी म्हणजे काय, नाही सांगता येणार. उनवणी म्हणजे जरा गरम केलेलं पाणी, हा. आणि ते हुशार स्त्रियाचं काम आहे ते. चला जाऊ द्या, आता हुशार स्त्रियाच राहिल्या नाहीत. अरे आमच्या इकडं बर का. चला, आता ते गुर्र लोणी लावल्या जाते बघा, ते केल्या जाते. आता त्याच्यात काही राहिलं नाही. ते ताकही प्यायचं पाण्यासारखंच लागतंय ताकात. पहिलं ताक पिलं ना, एक अर्धा ग्लास जर ताक पिले माणसं ना, मस्त मंदिरात येऊन झोपत असायची. चला, त्या ठिकाणी रवी करण्यात, मेरू पर्वताची रवी केली, वासुकी सर्पाचा दोर केलाय आणि समुद्र मंथन सुरू झालंय. तो मेरू पर्वत खाली जात असायचा. भगवान परमात्म्याने त्या ठिकाणी कच्छ रूप धारण केलंय आणि आपल्या पाठीवरती रवी धारण करून भगवान परमात्मा समुद्र मंथनासाठी सहकार्य करतो. समुद्र मंथन सुरू झालंय. त्या ठिकाणी 14 रत्न निघालेत. आपल्या झोपेच्या अभावी मी ते रत्न वाचून सांगतो. लक्ष्मी कौस्तुभ पारिजातक सुरा, लक्ष्मी कौस्तुभ पारिजातक सुरा, धन्वंतरी चंद्रमा, गाव काम दुधा सुरेश्वर गजो, रंभादि देवांगना, अश्व सप्तमुख विषम हरिधनु, शंको मृतम चाम बुधे, रत्नानि हम चतुर्दशम प्रतिदिनम कुर्वन्तु मंगलम, शुभ मंगल सावधान हो. 14 रत्न निघालेले. 14 रत्नापैकी लक्ष्मी कौस्तुभ पारिजातक सुरा, सुरा नाम असुर, मदिरा, धन्वंतरी चंद्रमा त्याचे वाटे केलेले आहेत.
ऐका, पारिजातक जे आहे ना ते स्वर्गामध्ये दिलेलं आहे, पण भगवान परमात्म्याने ते पारिजातक तुमच्या आमच्यासाठी, सत्यभामेसाठी या मृत्यू लोकात आणलेलं आहे. चला, अशा प्रकारे 14 रत्न निघालेत. लक्ष्मी आई साहेब निघालेले. लक्ष्मी आई साहेबाने वरमाला हातात घेतलेली आहे आणि वरमाला हातात घेऊन विचारलंय. समोर नारद महर्षी चाललेले आहेत. नारद महर्षीला विचारलं, का हो, मला ही वरमाला माझ्या इच्छित असणाऱ्या वराच्या गळ्यामध्ये टाकायची, सांगा. की उभे असणारे लोकांचा मला परिचय करून द्या. एका बाजूला असुर होते. त्या असुरांनी असुराकडे लक्ष्मी आई साहेबांनी पाहिलंय आणि विचारलं, हे कोण? नारद महर्षींनी सांगितले, असुर आहेत. म्हणजे खाऊ नाही ते खातात, पिऊ नाही ते पितात, बोलू नाही ते बोलतात. लक्ष्मी आई साहेब म्हटले, मी यांच्याकडे राहत नसते आणि हेच सांगतो तुम्हाला, जे पितात खातात ना त्यांच्याकडे लक्ष्मी राहतच नाही, राहत नाही. पिणाऱ्याकडं किती लक्ष्मी असू द्या. एक माणूस सकाळी सकाळी बाजारामध्ये गेलाय, दारू पिणारा. आई साहेब नुकत्याच बसलेल्या होत्या बाजारामध्ये. त्याने वांगी आणलेली होती. त्या बाजारामध्ये त्याने विचारलं, का हो आई साहेब, कसे दिले वांगे, काय किलो दिले ते वांगे? त्या आई साहेबांनी सांगितलं, ए जा रे दारुड्या, चल निघ हो समोर. त्याला दारुड्या शब्द नाही, त्याला दुसरा एक शब्द आहे, बेवड्या. चल चल समोर. आई साहेब सांगा की काय भाव दिलेत? आई साहेब म्हटले, अरे तू कुठं घेऊ शकणार आहे का, नको भवानीच्या वेळेला, नको नाट लावू, चल हो समोर. त्याने असा वांग्याला हात लावलाय, असं एक वांगी हातात घेतलंय आणि सांगितलं, आजी साहेब, आई साहेब सांगा की काय भाव आहे? हात लावू नको म्हणे माझ्या त्या टोपलीला. त्याला राग आला, तो म्हणला, आई साहेब कशामुळे हात लावू नका, माझे वांगे विकल्या जाणार नाही म्हणे. त्याने सांगितलं, आई साहेब माझा हात लागला, माझ्या बापाची 80 एकर जमीन होती, 1 एकर राहिली नाही, 1 एकर. तुमचे वांगे आहेतच काय 2 किलो. दारुड्याकडे संपत्ती राहत नाही. आई साहेबांनी सांगितलं, चला यांना सोडून दे. असुरांचा त्याग केलाय. समोर मारा. देव देवता उभे होते. इंद्राला वाटलं बस आपल्या गळ्यातच आता हार घालणार आहे. इंद्र तयार झालाय. नारद महर्षीला विचारलं, हे कोण? सांगितलं, हे स्वर्गादी राजा, यांच्यामुळेच तर हे समुद्र मंथन सुरू आहे. यांच्या जीवनामध्ये विशेषता काय? हे स्वर्गाचे राजे आहेत. ऐरावतासारखं वाहन आहे. बरं बरं बरं, यांच्या जीवनामध्ये काही वाईट आहे की? म्हटले वाईट. हे एकदा त्या गौतम ऋषींच्या आश्रमाकडे गेले होते. चला म्हटले समोर. लक्ष्मी वाईट कृत्य करणाऱ्याकडे लक्ष्मी राहत नाही. चला, लक्ष्मीने इंद्राचा त्याग केलाय. समोर ब्रह्मदेव उभे होते. त्यांनाही विचारलं, हे कोण? सांगितलं, सत्य लोकाचे मालक येते. यांच्या बाबतीत वाईट काय? यांना मुलगी कळत नाही. ब्रह्मा कन्या धरू जाय. चला म्हटले सोडा यांना. पण ब्रह्मदेवाचा त्याग केलाय. समोर भगवान शंकर उभे होते. लक्ष्मी आई साहेबांनी विचारलं, हे कोण? हे कैलासाचे कैलासाधिपती, देवंका बडा देव, महादेव. हो, सब देवंका बडा देव. सांगितलं, यांच्या जीवनामध्ये काही वाईट? काय वाईट नाही म्हटले, सर्व काही चांगलं आहे. फक्त एकच वाईट आहे, यांची पहिली पत्नी जी आहे ना ती जळून मेलेली आहे. ज्याची पहिली पत्नी जळून मेलेली त्याला दुसरी पत्नी भेटते का? लक्ष्मी आई साहेब म्हटले, कधी आपला त्याग करतील सांगता येत नाही. चला समोर. आणि मग महाराज समोर भगवान विष्णू उभे होते. देवाला पाहिलं आणि लक्ष्मी आई साहेबांनी रूप देवाचं पाहिल्याबरोबर रूप पाहता लोचनी, रूप पाहता लोचनी, सुख झाले वो साजनी, सुख झाले वो साजनी, तो हा विठ्ठल मनोमन इच्छा केली, भगवान परमात्म्याशी विवाह करावा. आपला हातातले दिव्य फुलाची माळ भगवान परमात्म्याला घालावी. लक्ष्मी आई साहेब देवाच्या समोर गेल्यात. भगवान सर्व देवदेवता लक्ष्मी आई साहेबांकडे मुख करत होते. भगवान परमात्म्याने पाठ केली. लक्ष्मी आई साहेबांनी मनामध्ये विचार केलाय, का हो नारद महर्षी, का भगवान परमात्मा माझा स्वीकार करत नाही?
वैकुंठवासी गुरुवरे घोलेबाबांची आवडती ओवी आहे. बाबा म्हणायचे लक्ष्मीला डावलून दिलं भगवान परमात्म्याने आणि भगवान परमात्म्याने विचार केलाय हिला ऐश्वर्याचा हिला सौंदर्याचा अभिमान आहे म्हणून तिचा त्याग केलाय. लक्ष्मी आईसाहेबांनी ओळखलंय आणि मग महाराज मग सर्वस्वी करुणी सेवा अभिमान सांडोनी पांडवा ती पाय धुवायाचे ने दैवा पात्र झाली. मग महाराज लक्ष्मी आईसाहेबाचा भगवान परमात्म्याने स्वीकार केला. अशा प्रकारे लक्ष्मी कौस्तुभ भगवान परमात्म्याने स्वतः ठेवून घेतला. पारिजातक स्वर्गामध्ये दिलं. आसुर लोकांना देण्यात आली मदिरा. आणि मग महाराज धन्वंतरी स्वर्गामध्ये चंद्रमा गाय भगवान शंकराकडे देण्यात आले. चला अशा प्रकारे त्याचे वाटप करण्यात आलं. तो निघालेला अश्व होता ना तो अश्व बळीराजाला देण्यात आला. ऐरावत निघालं ते ऐरावत नावाचं रत्न इंद्राला देण्यात आलं. भगवान परमात्म्याने देवता लोकांना सांगितलं बघा काही जरी निघालं तर मला म्हणायचं नाही, फक्त आम्हाला द्या म्हणायचं नाही, मी बरोबर तुम्हाला देणार. मग अमृत निघालं महाराज. भगवान परमात्म्याने अमृताचा घट हातामध्ये धारण केलेला मोहिनी रूप धारण केलेलं महाराज त्या असुरांना फक्त हसण्यावर नाचण्यावरच भुलवलं. आजही काही असुर नुसते हसण्यावर नाचण्यावरच बोललेले आहेत. आणि देवता लोकांना महाराज अमृत प्राशन करण्यासाठी दिलं. अशा प्रकारे 14 रत्न निघालेत. असे असणारी समुद्र मंथनाची कथा सांगण्यात आली. थोडंसं भजन करा. आपण आता राम अवताराचा विचार करूयात आणि नंतर भगवान श्रीकृष्णाच्या अवतारापर्यंत आपल्याला जायचंय. नंतर कथा थांबणार आहे. चालेल ना? आजची रीतीच तशी आहे. राधे कृष्णा 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 राधे 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 श्याम 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 राधे 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 कृष्णा 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 राधे 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 श्याम 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 राधे राधे हे राधे कृष्णा 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 राधे 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 श्याम 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 राधे 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 कृष्णा 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 राधे 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 श्याम 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 राधे 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 कृष्णा 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 राधे 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 श्याम 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 राधे 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 कृष्णा कृष्णा राधे 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 श्याम श्याम राधे 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 कृष्णा कृष्णा राधे 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 श्याम श्याम राधे 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 कृष्णा कृष्णा राधे 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 श्याम श्याम राधे राधे कृष्णा राधे श्याम श्याम राधे 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 श्याम श्याम राधे 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 कृष्णा कृष्णा राधे 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 श्याम श्याम राधे 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 कृष्णा कृष्णा राधे 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 श्याम श्याम राधे राधे
त्या रघुवंशामध्ये सुधन्वा नावाचा राजा झालाय. त्या सुधन्वा नावाच्या राजाचा मुलगा नाभाग झालाय. आता या प्रत्येकांचं चरित्र आलेलं आहे या भागवतामध्ये. सुधन्वा राजाचं चरित्र आलंय, नाभाग राजाचं चरित्र आलंय. नावाचा स्पर्श करतो आणि समोर चालतोय. त्या नाभागाचा मुलगा अंबरीश नावाचा मुलगा. तो अंबरीश नावाचा राजा जो आहे अत्यंत पवित्र आहे. ज्याने एकादशी व्रत करावं आणि एकादशी व्रताने भगवान परमात्म्याची प्राप्ती करून घ्यावी. एवढंच काय, त्या अंबरीश राजाच्या राजकारभारामध्ये राजकारभार करत असताना सर्व प्रजेला, सर्व लोकांना एकादशी असायची. असा पवित्र अंबरीश राजा. त्याचा मुलगा युवनाश्च, युवनाचा मानधाता, मानधाताचा त्रिशंकू, त्रिशंकूचा हरिश्चंद्र, ज्याचं नाव आपण ऐकतोय हरिश्चंद्र राजाचं, ज्याने स्वप्नामध्ये राज्यदान दिलंय विश्वामित्राला, असा असणार हरिश्चंद्र राजा. हरिश्चंद्र राजाचा मुलगा रोहित, रोहिताचा हरित, हरिताचा बाहुक, बाहुकाचा सगर, सगराचा समंजस, समंजसचा अंशुमान, अंशुमानचा दिलीप, दिलीपचा भगीरथ. ज्या भगीरथ राजाने स्वर्गातील असणारी गंगा या मृत्यूलोकामध्ये आणली, जिचं नाव भागीरथी पडण्यात आलं, तीच भगीरथ राजा, तो पवित्र असणारा राजा याच वंशामध्ये झालाय. भगीरथ, भगीरथचा श्रुत, श्रुतचा नाभ, नाभचा सिंधुद्वीप, सिंधुद्वीपचा ऋतुपर्ण, ऋतुपर्णचा सुदास, सुदासचा सौदास, सौदासाचा अश्मक, अश्मकाचा मुलक, मुलकचा दशरथ, दशरथचा ऐडवीड, ऐडवीडचा विश्वसह, विश्वसहचा खटवांग. जो खटवांग राजा देवता लोकांना ज्याने सहकार्य करावं, साक्षात भगवान परमात्म्याकडून एक वरदान मागून घ्यावं की मला असणारं आयुष्य किती. देवता लोकांनी सांगावं तुला 1 तास उरलेला आहे. ते 1 तासामध्ये ज्याने आपल्या राजगादी परमात्म्याला प्राप्त झालेले, झाले रामराज्य काय उने आम्हासे, धरणी धरे पीक गाई, लवकुश नावाचे पुत्र प्राप्त झालेले आहेत. असा प्रभू रामचंद्र सर्व अयोध्यावासियांना घेऊन भगवान परमात्मा वैकुंठाला गेलेले आहेत. अशी पवित्र कथा प्रभू रामचंद्राची, या रघुवंशाची कथा तुम्हा आम्हाला प्राप्त झालेली आहे. नंतर यदुवंशाची कथा सांगतात. यदुवंशामध्ये नहुष नावाचा राजा आहे. नहुषाचा मुलगा ययाती, ययातीचा अनु, अनुचा सभानर, सभानरचा चक्षु, चक्षुचा परोक्ष, परोक्षचा रोमपाद, रोमपादचा दुहो, दुहोचा तुर्वसु, तुर्वसूचा सहस्रजित, सहस्रजितचा कोष्टा, कोष्टाचा नल, नलचा रिपू, रिपूचा सहस्रार्जुन, सहस्रार्जुनचा भजमान, भजमानचा भजी, भजीचा दिव्य, दिव्याचा यदू, ज्याच्या नावावरून या यदुवंशाला यदुवंश नाव पडलंय असा यदू राजा. यदूचा आहुक, आहुकाला 2 पुत्र अक्रूर आणि वसुदेव. अशा प्रकारे त्या वसुदेवाच्या पोटी, वसुदेवाला कंसाने आपली असणारी चुलत बहीण, चुलत्याची मुलगी, तिचा थाटामाटामध्ये विवाह पार पाडलाय. वसुदेव, वसुदेवा देत देवकी बहीण, लग्ना माझे विघ्न झाले ऐका, आकाशाचे वाणे सांगत असे कंसा, माने हा बरवसा. अरे हिच्याच पोटी येणारा 8वा तुला मारणार आहे. हातामध्ये खडग घेतलंय आणि मारण्यासाठी धावलाय. घेऊन या खडग मारा या धावला, हात तो धरिला वसुदेवी. आणि वसुदेवाने सांगितलं अरे का स्त्री हत्या करतोय, हिच्या पोटी येणारे सर्व बालक मी तुला देईन. मारा कारावासामध्ये ठेवण्यात आलंय. इकडं महाराज अष्टमीची रात्र आहे, श्रावण महिना आहे. आणि त्या रात्री भगवान परमात्मा मथुरेमध्ये त्या कारागृहामध्ये प्रगट झाले. श्रावण महिना, अष्टमी तिथी, मध्यरात्र आहे. आणि मध्यरात्रीच्या वेळेला भगवान परमात्मा प्रगट झालेत. भगवान श्रीकृष्ण की जय. रूप भगवान परमात्म्याने धारण केलेलं आहे. आपल्या वडिलाला सांगितलंय मला या ठिकाणी ठेवू नका, नंदाच्या घराला मजने गोकुळाला. भगवान परमात्मा गोकुळामध्ये नेण्यात आलेत. तिथली माया इकडे आणण्यात आलेली आहे. रडे माया करे एकांत. महाराज कंसाने पुन्हा गरगर फिरवलंय, माया हातातून निसटलेली. इकडं महाराज मायेने सांगितलं अरे तुम्हाला काय मारतोय, मला तुला मारणारा माझ्या अगोदर प्रगट झालेला आहे. इकडं गोकुळामध्ये सकाळ झालेली आहे. जिकडं तिकडं आनंदाचं वातावरण आहे. गुढिया तोरणे करते कथा गाते गाणे. आणि एक स्त्री दुसऱ्या स्त्रीला सांगत आहे गवळ्याना मनती हो, मनती गवळ्यानीला पुत्र झाला यशोदेला. गवळ्याना मनती हो, मनती
मनती हो मनती गवळणीला पुत्र झाला यशोदेला मनती हो मनती गवळणीला पुत्र झाला यशोदेला एक धावे एकी पुढे काठी वाटी सुंड वडे एक धावे की पुढे काठी वाटी चिंतवडे गवळण मनती हो मनती गवळणीला झाला यशोदेला गवळण मनती हो मनती गवळणीला पुत्र झाला यशोदेला मनती गवळणीला पुत्र झाला यशोदेला गवळण मनती हो मनती गवळणीला पुत्र झाला यशोदेला गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा भगवान परमात्मा देव गोकुळामध्ये अवतीर्ण झाले नंद घर आनंद भयो जय कन्हैया लाल के जय कन्हैया लाल की नंदगर आनंद भयो जय कन्हैया लाल की जय कन्हैया लाल ए, नंद घर आनंद भयो नंद घर आनंद भयो जय कन्हैया लाल के जय कन्हैया लाल के नंदगर आनंद भयो जय कन्हैया लाल की जय कन्हैया लाल ए, हाथ दियो गोड़ा दियो और दियो पालकी हाथ लियो घोड़ा लियो और दियो पालकी हाथ दियो हाथ दियो हाथ दियो हाथ दियो गोड़ा दियो और दियो पालकी हाथ लियो घोड़ा लियो और दियो पालकी आनंद घर आनंद भयो जय कन्हैया लाल के जय कन्हैया लाल के नंदगर आनंद भयो जय कन्हैया लाल की जय कन्हैया लाल की नंदगर आनंद भयो जय कन्हैया लाल की जय कन्हैया लाल की नंदगर आनंद भयो जय कन्हैया लाल की जय कन्हैया लाल के नंदगर आनंद भयो जय कन्हैया लाल के कन्हैया लाल की गोपाल कृष्ण भगवान की जय जय श्री राधे जय जय श्री राधे जय जय श्री राधे श्याम. उद्या ठीक 8 वाजता कथेला सुरुवात होईल. झालेली ही सेवा भगवान परमात्म्याच्या चरणी अर्पण करू. ज्यांच्या प्रित्यर्थ वैकुंठवासी हरिभक्त परायण ईश्वर विष्णू डोंब यांच्या तृतीय पुण्यस्मरणाच्या निमित्ताने चालू असणारी ही भागवत कथा ज्ञानेंद्र प्रभू रामचंद्राच्या चरणी ही सेवा आपण समर्पित करूयात आणि या ठिकाणीच थांबूयात. मुकुंद माधव हरे हरे बोल केशव माधव हरे हरे बोल मुकुंद माधव हरि हरि बोल पांडुरंग बोल रखो माई बोल पांडुरंग बोल बोल रखो माई बोल ज्ञानदेव बोल तुको बाबोल तुको बाबोल मीराबाई बोल जनाबाई बोल जनाबाई बोल जनाबाई बोल मुकुंद माधव हरि हरि बोल केशव 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 माधव हरि हरि जय हो जय श्री भागवता आरते करो तुझ भगवंता जय हो जय श्री भागवता आरते करो तुझ भगवंता श्री शुक मुनीने परम भक्तीने
करो तुझ भगवंता जय हो जय श्री भागवता आरती करो तुझ भगवंता वेद रोचे मधुर फल स्वादुर से जय स्वज्वल आत्मा राम मुनी सकल सेवोने झाले जन सफल पहा पर्वणी आरे आवनी गहरणी भव जल तरणी ते पतिता आरती करो तुझ भगवंता जय हो जय श्री भागवता आरती करो तुझ भगवंता गीते व्यासाचे वाणी सार्थक हरि गुण गावोनी शास्त्र पुराणे मुकुट मधी परम प्रेमामृत जननी सहज सेवेता भाविक भक्ता उदार दाता मोक्ष तत्वता देहाता आरती करो तुझ भगवंता जय हो जय श्री भागवता आरती करो तुझ भगवंता गमते जनो मानस तीर्थ द्वादश सोपाने युक्त निर्मल भक्ति जने भरित विहरे हरिहंस चित्त लोक सुखमले संत द्वेज कुले सेवोने भ्रमरे भान हर पदे रस पिता आरती करो तुझ भगवंता जय हो जय श्री भागवता आरती करो तुझ भगवंता अपार महिमा ग्रंथाचा वदवेना कोणासाचा प्राणचे कीर्तन काराचा मेवा कविवर संताचा जन्मोधाचा स्वयंप्रभेचा द्वादश कळेचा रवी अंतरीचा तमहरता आरती करो तुझ भगवंता जय हो जय श्री भागवता आरती करो तुझ भगवंता ग्रंथ नवे हा श्री कृष्ण गीते वेदे मन पुरण अनन्य होता या शरण खचित टळे जन्म मरण त्रिताप जाती चिरे शांती नाथ वदते कृष्ण पदी ठेवो माता आरती करो तुझ भगवंता जय हो जय श्री भागवता आरती करो तुझ भगवंता आरती करो तुझ भगवंता आरती करो तुझ भगवंता गाली लोटांगण बंदीन चरण डोळ्यान पायन रूप तुझे प्रेमी आलिंगन अनंत पूजन भावे
श्री राधे, जय जय श्री राधे श्याम.